तर मित्रांनो पी एस स्टडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मार्केटमध्ये जी आपल्याला तेजी बघायला मिळाली आजच्या सेशनमध्ये, काय ती कंटिन्यू होणार आहे का मार्केटमध्ये परत एक वरून टॉप साईडवरून आपल्याला सेलिंग बघायला मिळते. सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये आपण हे डिस्कस करणार आहे की मार्केटमध्ये जी आपल्याला तेजी आता बघायला भेटत आहे, तर ह्याच्या मागं जे पण सेक्टर असतील, जे पण शेअर्स असतील, तर त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे आपण स्विंग ट्रेडिंग प्लॅन करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. आणि एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला थोडंसं ॲनालिसिस करायला गेलो तर निफ्टीमध्ये थोडंसं आपण वीकली टाईम फ्रेमवरती जर का आपण बघायला गेलो तर एक मेजर फॅनिक सेल ऑफ आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाला होता. ऑलमोस्ट 12 ते 13% पर्यंतचं मार्केटमध्ये फॉल आपल्याला बघायला मिळाला होता. तर ह्याच्या आधी ह्याच्यापूर्वी आपल्याला कुठं अशा प्रकारचा फॉल ह्याच्यामध्ये बघायला मिळाला होता, तर तो ऑलमोस्ट जे की रशिया आणि युक्रेनचं वॉर झाला होता त्यावेळी ऑलमोस्ट 18% पर्यंतचं मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला होता. त्याच्यानंतरनं आपल्याला आता फर्स्ट टाईम एक अशा प्रकारे गिरावट आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर इथून जर का आपण बघायला गेलो, ज्या टायमिंगला मार्केटमध्ये एक पॅनिक सेल ऑफ येत असते, मार्केटचा एक डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड नंतर मार्केट एक डाऊन ट्रेंडच्या पूर्ण बिहेवमध्ये जातं आहे, तर इथून मार्केटला जर का युटर्न मारायचा असेल तर पहिल्यांदा जर मार्केटला त्याचा जो लोअर हाय आहे ह्याच्यावरती एक स्ट्रॉंग कन्फर्मेशन येणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतरनं जर का मार्केट इथून एक रिव्हर्स झाला, रिट्रेस झाला आणि परत एक त्याच्यामध्ये एक मोमेंटम आली आणि जोपर्यंत त्याचा जो प्रिव्हियस लोअर लो आहे ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत आपण असं बोलू शकतो की मार्केटनं आता रिव्हर्सल दाखवलं आहे. ओके, तर ॲज ऑफ नाऊ याच्यामध्ये आपल्याला आता पण कशा बघायला भेटतं आहे की इथून जर का आपण बघायला गेलो तर इथून मग कम्प्लिटली आपल्याला एक डाऊन ट्रेंड बघायला मिळत आहे. आणि त्याच्यामध्ये जो की 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे ऑलमोस्ट, ओके, प्लस मायनस पॉईंट असतील, बट 23,000च्या जोपर्यंत मार्केट खाली येत नाही आहे तोपर्यंत मेजर पॅनिक सेलिंग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार नाही आहे. ओके, तर इथून मार्केट एक थोडासा जंप मारायचा प्रयत्न करतं आहे. एकदा का मार्केट 24,000च्या वरती सस्टेन झाला, प्रिव्हियस हा जो लोअर हाय आहे ह्याच्यावरती जर का असा सस्टेन झाला तर आपल्याला याच्यामध्ये जो डाऊन ट्रेंड आहे इथून आपण एक युटर्न मारून रिव्हर्सलमध्ये मार्केट गेलं असं आपण कन्सिडर करू शकतो. बट शॉर्ट टर्ममध्ये जर का आपण बघायला गेलो, मार्केट मेजर ट्रेंडमध्ये कोणत्या पण वेळेला असो, शॉर्ट टर्ममध्ये जर का आपण बघायला गेलो तर शॉर्ट टर्ममध्ये मार्केट डाऊन ट्रेंडवरून अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बिकॉज त्याचं जर का आपण बघायला गेलो तर इथं त्याचा एक साईन भेटला आहे आपल्याला की हा जो लोअर हाय आहे याच्यावरती याचं क्लोजिंग आणि सस्टेन पण झाला आणि इथून आता रिव्हर्सल मारायच्या तयारीमध्ये आहे. ओके, तर मेजर 2 कारणं आहेत ज्याच्यामुळे याच्यामध्ये एक चांगली आपल्याला रॅली बघायला मिळते. पहिलं तर कारण हे होतं की जे बजेट आपल्याला अनाऊन्स झालं 2025 1 फेब्रुवारी 2025चं जे बजेट अनाऊन्स झालं, ज्यामध्ये 12 लाखापर्यंतचे टॅक्स कट किंवा इन्कम टॅक्सला माफ ह्याच्यामध्ये मिळालं. तर हे जे सेगमेंट, हे जे स्टेटमेंट आहे, तर ह्याच्यामुळं खूप प्रमाणामध्ये तुम्ही जर का आपण बघायला गेला, जे पण FMCGचं सेक्टर असेल, FMCG सेक्टर, त्यानंतर ॲटोचं सेक्टर असेल, त्यानंतर बँकिंग सेक्टर असतील, बाकीच्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये एक चांगली रॅली आपल्याला बघायला मिळाली होती. ओके, तर फर्स्ट थिंग ही झाली. त्यानंतर सेकंड थिंग जर का आपण बघायला गेलो त्याच्यामध्ये, तर सेकंड थिंग येत आहे RBI पॉलिसी. तर RBI पॉलिसी यायच्या आधी आपण ऑलमोस्ट एक व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर समथिंग हे वालं किंवा कुठलं तर एखादं ह्या लेवलमध्ये त्याच्यामध्ये आपण असं डिस्कस केलं होतं की ज्यामध्ये RBI जी आहे की RBI आपल्या मार्केटमध्ये, ओके, RBI आपल्या मार्केटमध्ये लिक्विडिटी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, ऑलमोस्ट 60,000 करोडचा काहीतरी लिक्विडिटी होती. त्याच्या आधी त्यांनी डिसाईड केलं होतं की 1.5 लाख समथिंगची, 1.5 लाख करोडची लिक्विडिटी मार्केटमध्ये येणार आहे. तर गरज होती 3 लाख करोडची, बट 1.5 लाख करोडची लिक्विडिटी ऑलमोस्ट येणार आहे. आणि त्यातली 60,000 करोडची लिक्विडिटी समथिंग काहीतरी बॉन्ड्स काहीतरी होते, तर त्याच्या प्रकारेमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे बॉन्ड यील्ड कमी झाली. ओके, तर फर्स्ट थिंग काय झाली, बॉन्ड यील्ड जी आहे ती कमी झाली. आणि सेकंड प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त ही होत होती की त्याच्यामुळं RBI मे बी रेट कट करू शकतं. तर हे एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटसाठी, बिकॉज मार्केटला जर का रॅली करायचं असेल, मार्केटला जर का अपसाईड जायचं असेल, तर मार्केटच्या जवळ काय पाहिजे, मार्केटच्या जवळ कोणती पण पॉझिटिव्ह न्यूज पाहिजे. तर पॉझिटिव्ह न्यूज कोणती होती की रेट कट. ओके, तर रेट कट जर का झालं तर ती मार्केटसाठी खूप चांगली न्यूज असते, ज्यामुळं त्याच्यामध्ये फायदा होत असतो बिझनेसला. ओके, तर RBIने जर का रेट कट केला आणि जर का रेट कट झाला RBIचा, तर त्यासाठी ही चांगली न्यूज असू शकते. आणि त्याच्यामुळं
पहिल्यांदा 7 फेब्रुवारीला रेट कटची अनाउन्समेंट होऊ शकते आणि 7 फेब्रुवारीच्या आधी ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला रॅली पण बघायला मिळत आहे. ओके, तर कधी पण लक्षात ठेवा, न्यूज आल्यानंतरनं वर्किंग करण्यापेक्षा न्यूज यायच्या आधी मार्केटमध्ये कोणत्या हालचाली होत आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम येत आहे, जर का तुम्हाला याचं ऑब्झर्वेशन समजलं देन त्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये असो, इंटरडे ट्रेडिंग असो, त्याच्यामध्ये चांगले पैसे तुम्हाला मिळू शकतात. जर का न्यूज बेस जर का आपण ट्रेड करायला गेलो की न्यूज आली मग आपण त्याच्यामध्ये काम केलं असं जर का झालं तर त्याच्यामध्ये ट्रॅप व्हायचे चान्सेस पण खूप प्रमाणामध्ये जास्त आहेत. जर का तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट किंवा पेड ऑफ कॉस्ट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता आपल्या नंबरला, जो डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. ओके, किंवा याच्यामध्ये जर का आपण बघायला गेला याच्यामध्ये तर हा जो नंबर आहे तर त्या नंबरला पण तुम्ही कॉल करू शकता. ओके, सो एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये. ओके, फ्री ऑफ कॉस्ट जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल याच्यामध्ये देन याच्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग, त्यानंतर इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट सगळ्याचं इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यासाठी एक कंडिशन राहील, जे पण अकाउंटला तुम्ही अकाउंट ओपन करणार त्याच्यावर जर का तुम्ही ट्रेड करत गेला देन डेफिनेटली तुम्हाला बाकीच्या पण सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील. ओके, त्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही ह्या नंबरला जर का व्हॉट्सअप किंवा कॉल केला तर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन पण मिळून जाईल. जर का तुम्हाला पेड पाहिजे असेल देन पेड सर्व्हिस ऑल्सो अवेलेबल. जर का तुम्हाला पेड शिकायचं असेल तर तुम्ही पेड पण शिकू शकता. आता जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये थोडक्यात जर का आपण EMA जर का यामध्ये यूज केला 50 EMA, जे 50 एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज असते जे की स्ट्रॉंग असते असं आपण कन्सिडर करतो शॉर्ट टर्मसाठी. तर पहिल्यांदा इथे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स मिळाले, त्यानंतर याच्यामध्ये मल्टिपल टाईम रेजिस्टन्स नंतर ब्रेकआउट आला होता बट सस्टेन नाही झाला, फेल्युअर आला, परत रिट्रेसमेंट, परत डाऊन साईडला आणि आता मेजर टाईम नंतरनं ह्याच्यामध्ये इथे एकदा रिट्रेस केलं आणि त्यानंतर याच्यामध्ये आता ब्रेकआउट बघायला भेटतो. तर जोपर्यंत मार्केट हा जो 23,800चा जो लो आहे ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केटची मोमेंटम येणार नाही तोपर्यंत आपण असं बोलू शकतो ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारात रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. आणि स्पेसिफिक आपण जर का तुम्ही बघायला गेला तर RBI ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर का रेट कट करणार असेल तर प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे जे पण बँकिंग सेक्टर आहे ओके किंवा नॉन बँकिंग फायनान्स सेक्टर आहे तर ह्याच्यावरती फोकस ठेवा. त्यामधले जे पण स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्यावर जर का तुम्ही तुमचा जर का त्याच्यावरती जर का फोकस आला देन त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग पण करू शकता आणि ट्रेड प्लॅन पण करू शकता. ओके, तर सेक्टर आपण शेअर सांगू नाही शकणार बिकॉज त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत सेबीचे, तर त्याच्यामुळे आपल्याला शेअर्सबद्दल बोलता येणार नाही. बट सेक्टरमध्ये जर आपण बोलायला गेलो तर बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला चांगली तेजी बघायला मिळाली आहे आणि त्याचाच परिणाम असा आहे की ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये पण 50 मुव्हिंग ॲव्हरेजला मार्केटनं आपल्याला एक चांगल्या प्रकारे ब्रेकआउट दाखवला आहे. आणि त्याच्यानंतरनं एक्सपेक्टेशन हेच आहे की मार्केटनं हे जे स्ट्रॉंग ब्रेकआउट दाखवलं आहे ह्याच्यावरती मार्केट थोड्या प्रमाणात का होईना थोडासा बाउन्स बॅक करायचा प्रयत्न करेल. जसं की इथं जर का तुम्ही बघायला गेला तर एवढा मेजर फॉल नंतर थोड्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये बाईंग बघायला भेटली होती. हालाकी याच्या आधी म्हणजे मी जरी बोललो याच्यामध्ये वरती असेल तर उद्याच्याला परत मार्केट खाली येऊन थोडासा टाईमपास करून पण असं वर जाऊ शकतं. जसं की इथून वरती गेला थोडासा डाऊन आला परत वरती गेला तर अशा टाईप ऑफ मोमेंटम आपल्याला बघायला मिळेल. एक्झॅक्टली 7 तारखेनंतर जास्त आयडिया येईल जर का RBIनं रेट कट अनाऊन्स केला आणि रेट कट जर का जास्त झाला जे की एक्सपेक्टेशन आहे 25 बेसिस पॉईंटचं एक्सपेक्टेशन आहे. जर का त्याच्यामध्ये पेक्षा जास्त रेट कट झाला तर खूप चांगलं होईल आणि जर का त्याच्यापेक्षा कमी रेट कट झाला तरच मात्र मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज असू शकते. अदरवाईज याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट 22,800च्या खाली येणार नाही आहे तोपर्यंत मार्केटचा जो ट्रेंड आहे हा शॉर्ट टर्ममध्ये तरी का होईना थोडासा पॉझिटिव्ह टू साईडवे झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दिसतं आहे. आणि जर का आपण इथं बघायला गेलो तर त्यासाठी हा R1 रेजिस्टन्स 1 आहे ऑलमोस्ट 24,000च्या आसपास, त्यानंतर 24,400 ते 500च्या आसपास दुसरा रेजिस्टन्स आणि तिसरा रेजिस्टन्स ऑलमोस्ट 24,800 ते 900च्या आसपास येतो आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर डेफिनेटली लाईक्स करू शकता आणि तुमच्या बाकीच्या पण मित्रांना जे पण ट्रेडिंग किंवा शेअर मार्केटमध्ये आहेत तर त्यांना पण व्हिडिओ तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.